ग्रामपंचायतचा सदस्य आहे। आमच्या वरझडी ग्रामपंचायतमध्ये नाना पंचायत समितीचे सदस्य या ठिकाणी जे उमेदवार आहे यांच्या मार्गदर्शनाने अनेक विकास कामं झालेले आहेत। वरझडी आणि बनगाव हे दोन्ही गाव शेजारी असल्यामुळे नानांनी जो काम केलेलं आहे यामुळे आमच्या शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांसाठी खूप लाभदायी ठरलेलं आहे। नानाला आम्ही यावेळेस निवडून देऊन आमच्या ज्या गावाच्या समस्या आहे त्या निश्चितपणे नाना 100% सोडवतील यावर आम्हाला विश्वास आहे। कारण नानाने जे 10 वर्षामध्ये जे गावामध्ये काम करून दाखवलेले आहे त्यांचा आम्हाला फायदा घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या गावाची पण आम्हाला अशी प्रगती आणि बांधणी करायची आहे। यासाठी नानाचं आम्हाला सहकार्य हवे आणि वरझडी गावातून जास्तीत जास्त आम्ही मतांनी नानाला निवडून देणार आहेत। कारण वरझडी गाव हे यापूर्वीही काँग्रेसच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे आणि यावेळेससुद्धा काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही मी या ठिकाणी नानाला आणि आमच्या जिल्हा परिषद सदस्यांना यांना या ठिकाणी देऊ इच्छितो। आणि काँग्रेस हा पक्ष तळागाळातल्या लोकांना घेऊन चालणारा पक्ष आहे आणि ह्या उमेदवारावर आम्हाला 100% विश्वास आहे। जे उमेदवार डॉक्टर काळे साहेबांनी दिलेले निश्चितपणे सर्व उमेदवार चांगले दिले यामुळे आम्हाला उत्साह वाढलेला आहे आणि काँग्रेस 100% या ठिकाणी निवडून येईल। तिन्ही उमेदवार निवडून येतील यात कुठलेही येतील मात्र शंका नाही। या ठिकाणी एवढेच मी सांगेन। तुमचं माझं नाव रमेश राठोड, वरझडी ग्रामपंचायत सदस्य असेल, वडका असेल, वरझडी असेल, ह्या लोकांनी भरपूर यांना पाठिंबा दिलेला आहे। यांचं ज्या बनगावमध्ये कार्यकृती काम झालेलं आहे हे असंच पुढे 5 वर्षी पूर्ण हे काम करतील आणि अशाच यांच्या पाठीशी भरभरून लोकांनी मागाई जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या लोकांनी भरपूर पद्धतीने निवडून दिलेलं होतं। तसं आताही ह्या पद्धतीने त्यांना निवडून देतील अशी ग्वाही देतो। कुठले तुम्ही? मी राहणार वडखा माझं वडखा गाव आहे। नानाच्या पाठीशी आम्ही लहानचे मोठे कार्यकर्ते झालेलो आहे। नानाचा जो आशीर्वाद आहे तो आम्हाला सर्व जनतेशी पाठीशी राहील ही अशी ग्वाही देतो। तुमचं नाव सांग? किरण राधाकिशन नाईक, मी राहणार वडखा। बनगावचे सरपंच भास्करराव मुरमे पाटील हे सध्या पंचायत समितीचे उमेदवार आहे वरुडगंजमधून। नानांनी बनगावमध्ये असा विकास केला तर बनगाव हे गाव पाहण्यासारखं आहे। तुम्ही बघितलं असं गाव काय कामं केले? नानांनी ड्रेनेज लाईन केली, शाळा केले आणि घाटी केली, गावातला पुरा विकास वेगळी, पाण्याची टाकी, नळ, हे सारे लगे कब्रस्तानचं काम केलं नानांनी मुस्लिम समाजाचं। नाना हे मराठी समाजाचे पण पूर्ण कब्रस्तान असं केलं त्यांनी लय जे सारं उपके लगे वाडी वस्तीमध्ये सारे कामं वगैरे। काय आव्हान करशील मतदारमध्ये बनगावमध्ये जे विकास झालेले आहे तेच आव्हान करणार आहे। कारण की जनताला सांगायची गरज नाही, कारण की भास्करराव नाना हे पहिल्यापासून जनतेमध्ये राहते, हे कामाचे माणसं आहे। यांना गावाचा भरपूर विकास केलेला आहे।